RTE एज्युकेशन अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, पहिलीला जरी तुमचं जे बालक असलं, तरी त्याला कोणतीही फी भरावी लागत नाही. RTE ॲडमिशनची ही प्रोसेस यावर्षी लवकर सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन जे फॉर्म आहेत ते 14 जानेवारीपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर इथे आपण हे एक अधिकृत वेबसाईटवरती आलेलो आहोत. student.maharashtra.gov.in वरती आल्यानंतर तर पालकांकरता सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. तसंच हा इथे फॉर्म आहे तो तुम्हाला वाचायचा आहे. सन 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियाबाबत ही सूचना दिलेली आहे. 13 तारखेला ही पब्लिश झालेली आहे. ते तुम्हाला वाचायची आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना दिलेली आहे. इथे दुर्बल व वंचित घटकातील बालकांना सोय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, प्रवेश कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा यामध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. आणि ही जी शाळांची जी नोंदणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे तुम्हाला हिचा अर्ज भरण्यासाठी student.maharashtra.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे. म्हणजे तुम्ही आता हे जे पोर्टल पाहताय, आपण ह्या पोर्टलवरतीच आहोत आणि ही सूचना तिथूनच वाचत आहोत आपण. तर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांच्या आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश येतो. म्हणजे ओपन आणि OBC कॅटेगरीतली जी लोकं आहेत, जे पालक आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे आणि 25% प्रक्रियेकरता विचारपूर्वक 10 शाळांची त्यांनी निवड करायची आहे. पालकांनी अर्ज करताना शाळेपासून ते घरापर्यंतचे जे अंतर आहे ते Google मॅपने निश्चित करायचे आहे आणि तुमचे जे निवासस्थानचे जे ठिकाण निश्चित केल्याकरता जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक देणे गरजेचं आहे. आणि प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घेणे गरजेचं आहे. आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी. आणि प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास RTE पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे जे काही तुमची जी समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. उदाहरणार्थ तुमचा घरचा पत्ता असेल, जन्मतारीख असेल, उत्पन्नाचा दाखला, अपंगाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांची चुकीची माहिती भरून पुन्हा अर्ज घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल आणि पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आणि एकापेक्षा अधिक अर्ज जर भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. पालकांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाहीत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. निवासी पुरावा, यामध्ये तुमचं रेशनिंग कार्ड येईल, ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचं वीज बिल येईल, टेलिफोन देयक असेल, प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही देऊ शकता, घरपट्टी असल्यास तुम्ही तेही देऊ शकता निवासी पुरावा म्हणून, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. जर 25% प्रवेश प्रक्रियाकरता तुम्ही ज्या कार्यक्षेत्रातील जी शाळा निवडत जर असल्यास, जर तुमच्याकडे जर स्वतःचं जर असं घर नसेल तर जो भाडे करार आपण जो करतो, जे ॲग्रीमेंट असते ते देणे गरजेचं आहे आणि ही जी ॲग्रीमेंट आहे ती जास्तीत जास्त 11 महिन्यांची असली पाहिजे. जे बालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणाचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक किंवा बालक राहत नाही हे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्दही करण्यात येईल. जन्मतारखेचा पुरावा, तुमचं जे बालकाचा जो जन्मतारखेचा पुरावा देणे गरजेचं आहे. ग्रामपंचायतीचा चालेल, महानगरपालिकेचं चालेल, नगरपालिकेचं चालेल, कुठलं अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखलाही चालेल. सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे करावयाचे प्रमाणपत्र.
तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांना निगमित केलेला पालकांचा, वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा पुरावा देणे गरजेचे आहे. परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरता ग्राह्य धरण्यात येणार नाही. आर्थिकदृष्ट्या आर्थिक संवर्गातील प्रवेशांकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला म्हणजे ओपन आणि ओबीसी कॅटेगरी करता आरटीई 25% अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या तहसीलदाराचा दाखला किंवा उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप कंपनीचे किंवा मालकाचा ग्राह्य धरण्यात येईल. आणि दिव्यांग मुलांसाठी जी दिव्यांग चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयात यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तुम्ही जर दिव्यांग कॅटेगरीतून जर फॉर्म भरत असलात तर. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट किंवा विधवा किंवा घटस्फोटी किंवा जी सिंगल मदर आहे किंवा सिंगल फादर आहे त्यांनी ह्याच्या संदर्भात जी माहिती आहे, जी कागदपत्र आहेत ते देणे गरजेचं आहे. आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरत्या प्रवेश दिल्लीच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत बालकांचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक आहे. बालकांच्या आधार कार्डची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास आरटीई 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल. अनाथ बालकांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे देणे आवश्यक आहे. विधवा महिलांसाठी आहे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बालकांचा आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला, इतर कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील. आणि ही जी 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. अशा ही प्रकारची माहिती होती. आरटीई ॲडमिशनचा जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर ही माहिती तुम्हाला वाचणे गरजेचं आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज पूर्ण भरावा. आतापर्यंत 17,348 लोकांनी फॉर्म भरलेले आहेत 2025-26 चे. तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरावा. 27 तारीख लास्ट आहे. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता, गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नका. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळाच तुम्हाला निवडायच्या आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली की कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. अर्ज भरून झाल्यावर जर चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो डिलीट करा आणि नवीन अर्ज भरा. एका पालकाने आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे जर 2 अर्ज जर आढळल्यास बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील. अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील जर माहिती ही जर खोटी किंवा चुकीची निघाल्यास जो प्रवेश मिळणार आहे तो रद्द होईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून तो रिसेट करावा. आरटीई 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती 27 जानेवारी 2025 पर्यंत आहे. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. म्हणजे गॅस बुकचा जो काही लोक जो निवासी पुरावा म्हणून देतात ते आता चालणार नाही. सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास
फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. बालकांच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकांचा जर अर्ज भरताना जन्मतारखेबाबत काही जर समस्या जर तुम्हाला येत असतील, तर इथे 2 ईमेल आयडी दिलेले आहेत. त्यात तर तिथे तुम्ही मेल करावा. जी.आर. अबाउट एंट्री लेव्हल एज, इथे एज रूल 2025-26 या वर्षासाठी दिलेला आहे. सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात आर.टी. 25% ऑनलाईन प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करण्याबाबत प्ले ग्रुप नर्सरी पहिली पूर्वीच्या 3रा वर्ग किमान वय 3 वर्ष जास्त पाहिजे आणि 31 डिसेंबर पहिली 6 वर्ष प्लस म्हणजे 6 वर्ष अधिक 31 डिसेंबर. आता 25 जुलै 2019 नुसार शाळा प्रवेशासाठी किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्त प्रमाणे आर.टी. 25% सन 2025-26 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात येईल. आता हे आपण समजून घेऊया. जर तुमचं जे बालक आहे प्ले ग्रुप नर्सरीमध्ये 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्याचे कमीत कमी वय 3 वर्ष असणे गरजेचं आहे आणि 31 डिसेंबर 2025 रोजी त्याचं जास्तीत जास्त वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे गरजेचं आहे. जर तुमचं बालक जर ज्युनियर केजीला असेल तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यान त्याचं वय 4 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे गरजेचं आहे. जर तुमचं बालक सिनियर केजीला असेल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान तुमचं बालक आहे ते 5 वर्ष अधिक असणे गरजेचं आहे. किमान 5 वर्ष असणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस बालकाचं वय हे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे गरजेचं आहे. जर तुमचं बालक जर पहिलीला असेल तर त्याची वयोमर्यादा आहे ती 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या दरम्यान तुमचं जे बालक आहे ते कमीत कमी 6 वर्षाचं असणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवसाचं तुमचं जे बालकाचं जे वय आहे ते असणे गरजेचं आहे. तुम्हाला जर आता जर ऑनलाईन जर फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सुरुवातीला ही जी काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पालकांनी वाचणे गरजेचं आहे. नवीन लॉगिन तयार करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे नवीन नोंदणीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे तुमचं जिल्हा, आडनाव, पहिले नाव, मधले नाव टाकायचं आहे. बालकांची जन्मतारीख टाकायची आहे. चाइल्ड डिसॅबिलिटी असेल येस किंवा नो इथे तुम्हाला टाकायचं आहे. कॅप्चा टाकायचा आणि तो पालकांचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा. इथे कसा फॉर्म भरायचा आहे ते इथे या वेबसाईटवरती सुद्धा दिलेलं आहे. कसे नाव टाकायचे आहेत किंवा काय डेट ऑफ बर्थ, बालकांचे नाव, पहिले नाव इथे सर्व त्यांनी दिलेलं आहे. चाइल्ड डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना तुम्ही भरत आहात का? तुमचं बालक जर दिव्यांग असेल तर इथे येस करा किंवा नसेल तर नो करा आणि तुम्हाला इथे सर्व स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला ही जी माहिती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिला जाईल आणि इथे तुम्हाला कॅप्चा टाकून लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन टाकायची आहे. ॲप्लिकेशनचं टाकायचं आहे. स्कूल सिलेक्शनची प्रोसेस आहे ती सर्व टाकायची आहे. तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. स्टेप बाय स्टेप इथे तुम्ही हा फॉर्म भरू. तर ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.